नमस्कार मित्रांनो, मी रवी गोडके तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या टॉपिकवर दररोज बोलत आहोत. तसंच आज टॉपिक आहे आपला अंधश्रद्धा. परंतु अंधश्रद्धा पूर्णपणे चुकीचीच आहे का? किंवा त्यामागे काही लॉजिक आहे? हा पण विचार करायला गरजेचा आहे. बरोबर. तसंच आज मी सहज ज्यावेळेस मी बसलो होतो त्यावेळेस मी सहज मला आठवलं, की बुवा नासाने सध्याला अशात अपडेट केलंय, की अवकाशामध्ये जर एक साउंड वाजतो तो म्हणजे ओम. म्हणजे तो रेकॉर्ड केला त्यांनी तर तो साउंड होता ओम. मग मला सांगा आपल्या पूर्वजांना ओम हे अगोदरच माहिती आहे. बरोबर आहे सर. बरोबर? हं. म्हणजे पूर्वजांकडे काहीतरी ज्ञान असेल, काहीतरी मोठं विज्ञान असेल त्यांच्याकडे, तेव्हाच त्यांना ती गोष्ट माहिती आहे. अजून एक साधी गोष्ट म्हणजे आपल्या कुंडल्या आहेत. कुंडल्यात काय आहे? सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी. त्यांच्याकडे तर विमान देखील नव्हतं अवकाशात जाण्यासाठी. त्यांच्याकडे एवढं मोठं तांत्रिक त्यांच्याकडं हे पण नव्हतं, विमान नव्हते, रॉकेट नव्हते, ह्या गोष्टी नव्हत्या. हं. मग त्यांना कसं माहिती, की आकाशात हे सगळे ग्रह आहेत? बघा ना, मागे एक नासानं फोटो शेअर केला होता. त्यामध्ये तो फोटोमध्ये अवकाशामध्ये स्टार्सपासून तयार झालेलं होतं डमरू. आपल्या महादेवांच्या हातात काय असतं तर डमरू. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, की जुने लोक जे बोलत होते, ती फक्त अंधश्रद्धा नव्हती, तर हो. त्यामागे काही ना काही लॉजिक असायचं. त्यामुळे आपण त्याला मानायचो आणि समोर त्याला अवलंबन करायचो. आपण बघितलं, की एक जसं आपण म्हणतो मांजर. मांजर आडवी गेली म्हणजे अपशगुन झाला. बरोबर आहे. आता लोकं म्हणतात ती अंधश्रद्धा आहे, मांजर आडवी गेली म्हणजे काही अपशगुन नसतो बुवा, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, करेक्ट आहे. पण त्यामागचं लॉजिक काय असू शकतं? हे माझं मत आहे. म्हणजे मला बरोबर. माहिती नाही बाहेर मत काय आहे. हे माझं मत मला असं वाटतं, की जर मांजर आडवी गेली, तर त्यामागचं लॉजिक असं असेल आपल्या पूर्वजांचं, की बुवा मांजर सहजरित्या साप असेल, विंचू असेल, एखादं जनावर असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिला लगेच बारकाईने दिसतात. अंधारात सुद्धा तिला क्लिअर दिसतं, असंही म्हणायला लागतं. त्याने तिचे कान, डोळे अतिशय तीक्ष्ण असतात. तिला ते लक्षात येत असेल, वाघ दिसला ती पळाली, साप दिसला ती पळाली. असं भरपूर गोष्टी असतात ती पळाली आणि समोरून ती अशी गेली इकडे. म्हणजे पळाली आपल्या समोरून ती. म्हणजे पूर्वजांचं लक्षात यायचं, की इकडे काहीतरी धोका असू शकतो. आपण जर समोर गेलो इकडं तर आपल्याला वाघ भेटू शकतो, हं. साप भेटू शकतो आणि आपल्याला त्याच्यापासून हानी होऊ शकते. म्हणून ते रिटर्न जायचे वापस. बरोबर? आणि थोड्या वेळाने वापस यायचे. बरोबर आहे. हे त्याच्यामागचं लॉजिक असू शकतं, असं मला वाटतं. आपल्या दृष्टिकोनी बघायला गेलं सर, तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. आता साहजिक आहे मांजर चालली तर ती त्याचं काम बी करते, बघते. आपण तिला बघतोय. हं. आपल्याला वाटतं की नाही बाबा ही अंधश्रद्धा आहे म्हणजे जुन्या काळापासून आलेली पद्धती आहे. एका पिढीपासून तर ती दुसऱ्या पिढीपर्यंत जातात. दुसऱ्या पिढीपासून तर तिसऱ्या पिढीपर्यंत जातात. ॲक्चुअल रिझन काय आहे माहीत नसतं ना व्यक्तींना, की म्हणजे पहिली जी पिढी जी डोक्यात भरलेली की ती दुसऱ्या पिढीला जातं आणि दुसऱ्या पिढीने जे हां. पहिल्या पिढीतलं ऐकलं ते दुसरी पिढी तिसऱ्या पिढीला सांगतं. आणि तीच हां. गोष्ट सायकल सुरू होते आणि त्या सायकलीने माहिती आहे का माणसाचा जसं काय अंधविश्वासवर जास्त प्रभाव पडतो. बरोबर. हो. पण कधीही नुसतं एखादी गोष्ट समोर लोटण्यापेक्षा त्यासोबतचं लॉजिक देखील समोर लोटलं पाहिजे. म्हणजे बरोबर. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत हं. त्या गोष्टीचं लॉजिक काय आहे ते करण्यामागचं ते देखील जाईल. आता बऱ्याचदा असं लहान मुलाचा फोटो काढू नये असं हं, म्हटलं जातं हं, बऱ्याचदा. हं, बरोबर आहे. हं, लहान मुलाचा झोपेत असताना सॉरी, हं. झोपेत असताना फोटो काढू नये. आता मी त्यांना कारण विचारलं, की लहान हं. मुलाचा झोपेत असताना फोटो का नाही काढू? बरोबर. तर त्यांना लॉजिक नाही देता आलं. हं, ते नाही फक्त काढू नये म्हणून काढू नये. हं. मग मी लॉजिक लावलं, की बऱ्याचदा असं होऊ शकतं, की झोपेत असताना जुने जे फोटोग्राफर होते किंवा फोटो असायचे, हं, ते असं असायचे, की साधे असायचे. त्याच्यात काही क्वालिटी असं वेगळं हं, काही असायचं नाही, सुंदर हं, काही दिसायचं नाही. माणूस होता तो माणूस दिसायचा हं. आणि डोळे लावलेले असल्यावर माणूस कशासारखा दिसू शकतो? मृत व्यक्तीसारखा दिसू शकतो. बरोबर? हो, बरोबर. म्हणून कदाचित तो फोटो काढू नये बाळाचा झोपेत असताना, असं म्हटलं जात असावं. हो, बरोबर आहे बरोबर? सर. पण हो. आजचे कॅमेरे किती भारी-भारी आहे. हो. तर त्यावेळेला ते अंधश्रद्धा झाली आपल्यासाठी. कारण हं, काय, की हं, त्यावेळेस ते म्हणायचे, की व्यवस्थित दिसत नाही, चांगलं दिसत नाही ते डोळे हं, झाकले असल्यामुळे, हं. म्हणून ते फोटो काढत नसायचे. पण आणि आज काय स्प्रेड केलं जातंय, की लहान बाळाचे झोपेत फोटो काढू नये. कारण हो. कोणाला विचारा, कोणाला सांगता येणार नाही. हे माझे लॉजिक आहे, की हे असू शकतं त्यामागचं आणि सर कारण. त्याच्या दुसरं बी कारण असू शकतं, की समजा लहान लेकरू आहे ना, तर त्याचं कसं लहान लेकरू आहे, तर एखाद्या व्यक्तीने म्हणजे त्याचा फोटो काढला, तर चुकीनं समजा फ्लॅश वगैरे ओपन झाला आणि लहान लेकरांचे डोळे असताना खूप नाजूक असतात सर. हं, हं, बरोबर की नाही? हं. तर त्याच्यामुळे त्याच्या डोळ्याला त्रास, प्रभाव पडू शकतो ना, तर कायमच्या डोळ्याला काही ना काही इजा होऊ शकतात, त्यामुळे बरोबर, बी होऊ शकतात ना. बरोबर, बरोबर.
अजून अंधश्रद्धे बाबतीत बोलायला गेलं तर सर अजून एक मला टॉपिक आठवला आहे. हम्म. तर मंदिर सॉरी आपण बाहेरून येतो बरोबर की नाही. बरोबर. बाहेरून येत्या वेळेस चप्पल आपली समजा उलटी पडते बरोबर की नाही. तर घरचे म्हणतात की किंवा आपल्या आजूबाजूचे लोक म्हणतात की चप्पल ना सरळ ठेवली पाहिजे बरोबर. बरोबर की नाही. हम्म. पण ठेवले ती चांगलीच गोष्ट आहे, पण मग ते म्हणतात की चांगलं नसतं. पण त्याच्या मागचं दुसरं लॉजिक मला हे वाटलं की जेव्हा आपण बाहेरून येतो, आपण कुठंतरी आणि अशा अशाच जागेत जाऊन येतो, आपल्याला मी आयडिया नसते की खूप ठिकाणी अशा ठिकाणी जाऊन येतो की नाही. तर आपला पाय म्हणजे बूट भरलेला असतो. तर बूट आपण जेव्हा उलटा ठेवतो ना, त्याच्यातले जे जंतू असतात ना, बरोबर की नाही, ते जंतू आहे ना, तर जंतू पसरू शकतात आपल्या घरात लहान लेकराला कोणी बी. तर त्या कारणामुळे आपण ते हे करू शकतो, काय म्हणतात, त्या कारणामुळे आपण ती चप्पल सरळ ठेवली पाहिजे, हे मला असं वाटतं. बरोबर बरोबर. मोबाईल बंद करा एकदा तुमचा. येस सर. हे वेगवेगळे अलाराम लावून आठवणीत राहण्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत. कारण की स्मरणशक्ती ही हळूहळू कमी होत चालली आहे. बरोबर आहे. कारण की आपल्या शरीराला जे न्यूट्रिशन पाहिजे, जे प्रोटीन पाहिजे, ते आपण प्रॉपरली घेत नाही आहात. त्यामुळं आपलं स्मरणशक्ती ही हळूहळू कमी होत चालली आहे. त्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीला लक्षात ठेवण्यासाठी अलाराम लावले जातात बऱ्याचदा. परंतु मोबाईल टाळा. खूपच बरोबर. मोबाईल टाळा. होईल तेवढं मोबाईल वापरू नका. त्याचं जेवढं काम आहे तेवढंच वापरा. जेणेकरून आपल्याला गोष्टी लक्षात राहतील आणि ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या करू नका. सर आपलं वळून आता सुद्धा अंधश्रद्धेवर आपला टॉपिक होता, त्यावेळेवर वापस वळून घेऊ आपण. बरोबर. बोला बोला. तर मी म्हणत होतो की जर चप्पल म्हणजे अशी उलटी असते तर त्या बाबतीत म्हणजे जंतू जंतू स्प्रेड होतील बाबा जर हा, उलटी हा. ठेवली तर, असं तुझं म्हणणं आहे. हा, बरोबर आहे. बरोबर. आणि ते जुन्या काळातले म्हणायचे की घरात भांडणं लागतील, असे हा, वेगवेगळे कारण आहेत खूप कारण आहे. त्यामागचे. हो. आता बघा, आपण अंधश्रद्धाच्या बळी तर नाही जायचं, परंतु अंधश्रद्धा मागे जर लॉजिक असेल त्या गोष्टी मागे, तर ते नक्की पाळायचं. बरोबर. कारण काय, जर तुम्ही पूर्वजांचं एवढं इतिहास उचलून बघा, त्यांना एवढ्या गोष्टींचं अगोदर देखील ज्ञान आहे, तर मग आपण त्यांना नाकारायचं कसं? जसं विमाना शोध आपण कोणाला लावणं म्हणतो, राईट बंधूंनी लावलाय. बरोबर. आपण सगळे म्हणतो की आपण राईट बंधूंनी विमानाचा शोध लावलाय. पण कधीतरी तुकाराम महाराज पुष्पक विमानात बसून गेलेत ना. बरोबर. रावण सीता माताला पुष्पक विमानामध्ये घेऊन गेले. बरोबर. हे लिहिलेलं आहे. मग त्यावेळेस ही कल्पना कशी आली की हवेत उडताना विमान होतं एक म्हणून? बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे तिथे कुठेतरी विज्ञान आहे. तिथे विज्ञान तेव्हा देखील आहेच. टेक्नॉलॉजी होती. बरोबर. आणि ती आजच्या काळापेक्षा जास्त मोठी टेक्नॉलॉजी होती. आणि तसंही राईट बंधूंच्या अगोदर देखील आपल्या भारतातला एक व्यक्ती आहे, तुम्ही सर्च करा, मी नाव सांगत नाही. बरोबर. तुमच्यासाठी हा टास्क. बरोबर. की भारतीय व्यक्ती आहे ज्याने विमानाचा शोध राईट बंधूंच्या अगोदर लावलेला आहे. बरोबर. असं त्याच्यावरती एक चित्रपट पण बनलेला आहे. तुम्ही वाटलंच तर बघा. मी त्याच्याविषयी काही डिस्कस करत नाही. हे तुम्ही सर्च करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ते नाव काय आहे जे आपल्या भारतीय व्यक्तीने ते विमान शोधलं आहे. अशा प्रकारे आपल्याला अंधश्रद्धेच्या बळी न जाता सावरून राहायचं आहे. परंतु जर एखादी व्यक्ती सांगते आहे काही, तर त्यामागचं त्याला लॉजिक विचारायचं. जर कुणी काही सांगतंय हे असं करू नाही, तर त्यामागचं कारण विचारा, लॉजिक विचारा, आणि ते जर तुम्हाला योग्य वाटलं, करेक्ट वाटलं, तरच ती अंधश्रद्धा बाळगा. म्हणजे ती अंधश्रद्धा राहिलीच नाही, कारण त्यामध्ये लॉजिक उत्तर भेटल्याशिवाय तुम्ही त्यांचा डोकं सोडू नका. कारण की त्याचं उत्तर नाही तर उत्तराचा म्हणजे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा लवकरात लवकर. काय बरोबर. आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगू शकता. तुमच्याकडे कोणत्या अंधश्रद्धा स्प्रेड होतात ते आम्हाला सांगा, आणि त्याच्या मागचं लॉजिक काय आहे तुम्ही स्वतः शोधा आणि आम्हाला सांगा. कारण जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीचं लॉजिक भेटत नाही, तोपर्यंत ती गोष्ट करायची नाही. ज्या गोष्टीचं आपल्याला कारण माहिती नाही, ती गोष्ट विनाकारण करायची नाही. फक्त ती योग्य असले तरच ती गोष्ट करायची. धन्यवाद. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.